श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुलदैवत खंडोबा, मल्हारी मार्तंड, भैरवांचे प्रसिद्ध स्थान म्हणजे जेजुरीचा खंडोबा. महाराष्ट्रात खंडोबा हे चातुर्वर्णाचे कुलदैवत आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित या सर्व समाजात आपल्याला खंडोबा कुलस्वामी व तुळजाभवानी कुलस्वामिनी पाहावयास मिळते. यांची उपासना मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून 6 दिवस कुलधर्म पाळतात. प्रतिपदेला देवाचा टाक किंवा मूर्ती स्वच्छ करून त्यांची स्थापना करून देवी नवरात्रीप्रमाणे 6 दिवस माळ बांधतात. 6 दिवस घरातील मुख्य व्यक्ती उपवास करतात. मल्हारी महात्म्य ग्रंथाचे वाचन करतात. 6वा दिवस चंपाषष्ठीला देवांना अभिषेक करून पूजापाठ झाल्यावर दिवटी कंदिलासह पंचारती होते. त्यानंतर पुरणवरणाचा नैवेद्य दाखवून हळद व खोबरं घेऊन तळी भरतात व देवाचे नामस्मरण करतात. येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट. खंडोबाच्या नावाने चांग भलं. चांग भलं हा शब्द हिंदीमध्ये चंगे भले ह्या अर्थाने विचारपूस सर्वांचं चांगलं व्हावं अशा अर्थाने आलेला आहे. जय घोषानंतर हरिद्रा चूर्णाचा मडलेल्या सुक्या खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. अशा प्रकारे देवाची उपासना करावी. चैत्र पौर्णिमा, आषाढ शुद्ध प्रतिपदा, चंपाषष्ठी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, महाशिवरात्र, सोमवती अमावस्या ह्या दिवशी खंडोबाच्या यात्रा भरतात व उपासना करणाऱ्या सर्व उपासकांनी ह्या दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुळाचार करून नामस्मरण जागरण करून आनंदोत्सव साजरा करावा. कुलदैवत भैरी भवानी किंवा भगवती भैरी भवानी. भैरवाची जी अनेक स्थाने आहेत त्यापैकी काशीचे काळभैरव व जेजुरीचा मार्तंड भैरव ही फारच प्रसिद्ध आहेत. भैरी भवानी व भैरी भगवती या ठिकाणी भैरी हे भैरवाचेच नामाभिमान आहे. भैरवाचे भैर्यादेव, भैरोदेवा, बिरुबा, भैरोबा, भैरी अशा अनेक प्रचलित नावे विविध प्रांतात पाहावयास मिळतात. भैरी किंवा भैरव म्हणजे शिवशंकर व भवानी किंवा भगवती म्हणजे पार्वती. भवानी म्हणजे तुळजाभवानी, तुळजापूरची. उपासना कशी तर खंडोबा कुलदेवतेप्रमाणे. कुलदैवत ज्योतिबाची वाडी, ज्योतिबा. रत्नागिरी, कोल्हापूर. कोल्हापूर पंचक्रोशीतील बहुतांश कुळांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ज्योतिबा हा खंडोबाचाच अवतार. ज्योतिबा अग्निदेव ज्योती स्वरूप म्हणून शिवाचे ह्या ठिकाणी ज्योतिबाच्या दर्शनाआधी नंदादीपातील ज्योतीचे दर्शन व बरोबर काळभैरवाचे पूजन करूनच भक्त ज्योतिबाचे दर्शन करतात. कुळाचार आणि उपासना. चैत्र पौर्णिमेला हस्तनक्षत्री यात्रा भरते. देवाची पालखी निघते व ह्यावेळेस उंच उंच काट्या, निशाण व ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ह्या जयघोषाने आसमंत भरून आणि भारून जातो. अशा प्रकारे देवाचा कुळाचार होतो. रविवारी देवाला नैवेद्य दाखविण्याचा प्रघात आहे. रविवारी देवतेचे पूजन करून नामस्मरण करावे. आपल्या प्रकृतीप्रमाणे उपवास करून नैवेद्य दाखवून उपासना करावी. ज्योतिबा कुलदेवतेचे मानकरी ग्वाल्हेरचे शिंदे व कोल्हापूरचे छत्रपती आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुळजापूर. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूरची भवानी माता. भव म्हणजे शंकर व भवानी म्हणजे पार्वती. भारतात भवानीची अनेक ठिकाणे मंदिरे आहेत व त्या ठिकाणी विविध नावांनी भवानी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही नावे उमा, गौरी, काली, कात्यायनी, हेमावतीधरी, शिवा, भवानी, रुद्राणी, शर्वाणी, सर्वमंगला, अपर्णा, पार्वती, दुर्गा, मृडानी, चंडिका, अंबिका, आर्या, दाक्षायणी, चैवगिरिजा, मेनकात्मजा. यांचा कुळाचार. गोंधळी गोंधळ घालत सर्व देवदेवतांना गोंधळाच्या माध्यमातून देवीच्या पूजेला येण्याचे आव्हान देतात. गोंधळाच्या पूजेसाठी चौक मांडून पूजा आरती करून रात्रभर गोंधळी आईचे गुणगान करत जागरण करतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रोत्सव सर्वात मोठा उत्सव असतो. ह्या दिवशी देवीची विधियुक्त पूजा करून देवीचा कुळधर्म कुळाचार करावा. पंचपक्वानाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. देवीची शास्त्र अष्टके, आरत्या, पदे वगैरे म्हणावीत. नामजप करावा. देवीचे गुणगान गावे. अशा रीतीने कुलस्वामिनी तुळजाभवानीची उपासना करावी. कुलदैवत उमामहेश्वर. चंद्रवंशामध्ये गार्ग्य व मार्कंडेय ऋषींच्या
गोत्रातील कुळांचे कुलदैवत उदाहरणार्थ अहिरराव, आंग्र, खैर, जगदाळे, ढवळे, दरबारे, पालवे, पिंगळे, फाळके, मोहिते, रेणुसे अंतर्गत कुळी असणाऱ्या कुलांचे कुलदैवत आहे. कुळाचार खंडोबाप्रमाणे. कुलदैवत श्री मोहिनीराज नेवासे, मल्हारी मार्तंड, खंडेरायाची ही सासूरवाडी, म्हाळसा आईचं माहेर. नेवासे हे शिवतीर्थ असल्यामुळे पूर्वी येथे पादत्राणे वापरत नसत. ह्या ठिकाणीही खंडोबाची मोठी यात्रा भरते. कुलदैवत श्री मोहिनीराज, खंडोबाची मोठी यात्रा भरते. कुलदैवत श्री मोहिनीराज, या ठिकाणीही खूप मोठी यात्रा भरते. या ठिकाणी सर्वत्र भंडारा उधळला जातो आणि श्री मार्तंड भैरवाच्या नावाचा जयघोष केला जातो. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. आईचं माहेर हे नेवासे शिवतीर्थ असल्यामुळे पूर्वी येथे पादत्राणे वापरत नसत. ह्या ठिकाणी ही खंडोबाची मोठी यात्रा भरते. म्हाळसा आदिशक्तीचे हे स्थान अर्धनारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे हे कुलदैवत आहे. उत्सव, कुळाचार, माघ अष्टमी, पौर्णिमा उत्सव असतो. पौर्णिमेला कुळाचार केला जातो. ह्या ठिकाणी जळते कुंड हातात घेऊन भक्त नाचतात. यास बळदे म्हणतात. दुसऱ्या दिवशी सरकारी अधिकारी देवतेचे पूजन करतात. येथील मानकरी देशपांडे, निकम, देशमुख व मोहिते. कुलदैवत जगदंबा, प्रतापगड, शिवछत्रपतींची. कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी माता. भवानीच्या दर्शनाला वारंवार जाता येत नाही, मग तिचं नित्य दर्शन कसे होईल याच विचारातून शिवछत्रपतींनी प्रतापगडावर तुळजाभवानीची स्थापना केली. कुळाचार उपासना कशी तर तुळजाभवानी प्रमाणे खंडेनवमी, दसरा ह्या दिवशी उत्सव. मानकरी भोसले, सिसोदे. कुलदैवत सप्तशृंगी देवी वनी, नाशिक. हे दुर्गा शक्तिपीठ असून वनी येथील सप्तशृंगी गडावर दुर्गा 18 भुजाधारी अवतीर्ण झाली आहे. हे 3.5 पैकी एक पीठ असून महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीचे ओंकार स्वरूप समजण्यात येते. शुंभ निशुंभ महिषासुराचा नाश केल्यावर तप साधण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले आहे. सह्याद्रीच्या ह्या कड्यास 7 शिखरे असल्यामुळे या स्थानाचे नाव सप्तशृंग असे झाले. कुलस्वामिनी अंबाबाई, ब्रह्ममाया, कोल्हापूर. महालक्ष्मी ही आदिशक्ती, महामाया, जगदंबा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. जगाच्या उद्धारासाठी व दुष्टांच्या संहारासाठी वेळोवेळी अवतार घेऊन अवघ्या जगाला सुखी करणारी आदिशक्ती भुवनेश्वरी महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर येथे आहे. हे महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक असून ह्या मंदिराची रचना श्रीयंत्राच्या सर्वतोभद्र आकारात असून हे मंदिर नक्षत्राकार आहे. उत्सव दर शुक्रवारी पालखी सोहळा, चैत्रात वसंत नवरात्री व अश्विनात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. किरणोत्सव माघ शुद्ध पंचमीचे सुमारास सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडतात व त्यावेळेस किरणोत्सव साजरा होतो. अक्षय तृतीयेत देवीचे हळदी कुंकू असते. सर्व जाती स्त्रिया ह्या वेळेस जमा होतात व एकमेकांची ओटी भरतात. व्रत प्रमुख विधी हळदी कुंकवाचा करंडा, कुंकुमार्चन, गंधपूजा व श्रावणातील वरद लक्ष्मी व्रत देवीच्या उपासनेसाठी. मंत्र नमो देवे महादेवे शिवाये संततनम नमः प्रकृते भद्राये नियत प्रणता स्मृताम नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते श्री महालक्ष्मे नमः नमः. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यनंतरवे देवी आद्यशक्ती महामहेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्मे महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनास्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते.
श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगतस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. कुलस्वामिनी महाकाली माहूरची रेणुका माता मराठे, भोपी व ब्राह्मण यांच्या हक्क देवतेचे 3 वेळा पूजन होते. यांच्या हस्ते देवतेचे 3 वेळा पूजन होते. मंदिरात नंदादीप आहे. पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. गुढीपाडवा, आषाढ, श्रावणातील पौर्णिमा, नवरात्र व ग्रहण कालावधीमध्ये यात्रा करतात. रेणुका मातेची स्थाने सौदंती येथील रेणुका देवी, लोणावळा येथील एकविरा देवी. कुलदैवत एकविरा माता, कारले, लोणावळा. जनार्दन स्वामींनी स्थापिलेली एका वीराची माता म्हणजेच माहूरगडची रेणुका माता होय. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, कळशी, 5 कळशी. कोळी, आगरी, माळी, कुणबी लोकांची कुलस्वामिनी एकविरा माता होय. कुळाचार चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र हा मोठा उत्सव असतो. चैत्र शुद्ध सप्तमीला एकविरा देवीची यात्रा सुरू होते. ती पौर्णिमेला समाप्त होते. कुलदेवता वज्रेश्वरी देवी, ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी क्षेत्री आदिमाया पार्वती शक्ती रूपाने वास करते. हे वज्रेश्वरी देवतेचे मूळ स्थान ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक आदिवासी समाजाची ही कुलदेवता आहे. येथे गरम पाण्याची कुंडे प्रसिद्ध आहेत. कुलस्वामिनी सातेरी देवी, महाराष्ट्र गोवा सीमेवरील गावातील बहुतांश लोकांची सातेरी देवी ही कुलस्वामिनी आहे. सातेरी देवीचे भक्त श्री सातेरी देवीचे बरोबर रवळनाथ किंवा भैरवनाथ, काळभैरव यांचे सुद्धा पूजन करतात. श्री सातेरी देवीच्या देवळात वारुळालाच देवी स्वरूप मानून पूजन करतात. कुलस्वामिनी महालक्ष्मी माता, मुंबई महाकाली महालक्ष्मी महासरस्वती मुंबई. कुलस्वामिनी काळूबाई मांढरदेवी, मांढरगड, सातारा. सातारा जिल्ह्यातील मांढरदेव गावी हेमाडपंथीय काळूबाईचे मंदिर आहे. कालिका देवीच्या भक्तांसाठी देवीने या ठिकाणी अवतार घेतला म्हणून या कालिका मातेला मांढरची काळूबाई म्हणतात. कुळाचार कसा करावा? पौष महिन्यात मोठी यात्रा भरते. देवीचा कुळाचार 9 पूर्ण केले जातात. तसेच अश्विन नवरात्र व मार्गशीर्ष महिन्यामध्ये जत्रा भरते. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश दलित समाजामध्ये काळूबाई कुलदेवता आहे. कुलदैवत शिखर शिंगणापूर. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे स्थान, या ठिकाणी शिवपार्वती हे लिंग रूपाने अवतीर्ण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत आहे. कुळाचार कसा करावा? चैत्र शुद्ध पंचमीस यात्रा भरते. शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पाडतात. कावडीने पाणी आणून कावडीने अभिषेक करण्याची प्रथा आहे. तसेच ह्या ठिकाणी असणाऱ्या गुप्तलिंगाचे पूजन व दर्शन झाल्याशिवाय कुळाचार पूर्ण होत नाही. शिवपार्वतीच्या मिलनाची साक्ष म्हणून ह्या ठिकाणी गुप्तलिंग, गोमुखातून अविरत झरणारे पाणी व शिवपार्वती ह्यांची 2 लिंगे असे विलोभनीय शिवशक्तीचे दर्शन ह्या ठिकाणी पाहावयास मिळते. कुलस्वामिनी शांतीदुर्गा. सारस्वत ब्राह्मणाचे कुलदेवता असून गोव्यातील कवळे ह्या शांतादुर्गाचे सुंदर मंदिर आहे. देवीची नित्य महापूजा होते. प्रत्येक महिन्याच्या पंचमीला शिविकोत्सव साजरा होतो. माघ महिन्याच्या प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत मोठा उत्सव साजरा होतो. शैव वैष्णवासह पाहावयास मिळते. शक्तींचे विलोभनीय रूप. या ठिकाणी महिन्यांच्या प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत मोठा उत्सव साजरा होतो. ह्या ठिकाणी कुळाचार कसा करावा? देवीची अभिषेक महापूजा होते. नवचंडी, होम, हवन, जपाद्वारे मंगलमय वातावरणात देवीचा कुळाचार पार पाडला जातो. मानाची ओटी भरून कुळाचार पूर्ण केला जातो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी, नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.